परंपरेप्रमाणे आपल्या गावातील गणेश उत्सव 7 दिवसाच्या नंतर अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये सर्व ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी साजरा केला। त्याबद्दल सर्व गावातील गावकऱ्यांचे आभार आणि तसेच भोकर येथून आलेले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राठोड साहेब, तसेच आमचे गायकवाड साहेब, जोंधळे सर, होमगार्ड यांनी या शांततेचं सहकार्य देऊन अत्यंत शांततेच्या मार्गाने हा कार्यक्रम पार पाडला। त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं मी कंटामुक्ती अध्यक्ष या नात्यानं आणि रेणापूर ग्रामवासियाच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। सर्वांनी भोजनदान आहे तरी भोजनदानाचा आस्वाद घ्यावा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेणापूर या ठिकाणी यावर्षी 7 दिवसानंतर आमच्याकडे 3 गणेश विसर्जन झालेले आहेत। त्यापैकी नवी आबादीतील एक, आमच्या वडार समाजाचा एक आणि या ठिकाणी मारुती मंदिरापाशी एक, असे 3 गणेश विसर्जन झालेले आहेत, सार्वजनिक विसर्जन झालेले आहेत। या विसर्जनामध्ये तसं तर आपण विचार केला तर गणेश विसर्जन हा श्रद्धेचा विषय आहे। या श्रद्धेच्या विषयामध्ये सर्व ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीनं सर्व ग्रामस्थांनी एकोप्याने 3ही विसर्जन निर्विघ्न, जसं विघ्नहर्ता म्हणतो आपण गणपतीला, तसं निर्विघ्न असे 3ही विसर्जन झालेले आहेत। त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे, गावकरी मंडळीचे, स्वयंसेवकाचे सर्वांचे आभार आम्ही रेणापूर ग्रामपंचायतच्या वतीने करतोय। 3 श्री विसर्जन झाले। आमचं तर काम आहे, शासनाचं काम आहे की संरक्षण देणे। आम्ही संरक्षण देणं गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे ऐकले आणि चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडलं आणि असंच याच्या पुढे पार पडत राहू हीच आमची। गणेश उत्सव हा माझ्या आयुष्यातला पहिला गणपती बंदोबस्त आणि पहिला गणेश उत्सव आहे। गावकरी रेणापूर गावातले गावकरी जे आहेत पूर्ण शांततेने आणि सर्वजण ऐकत होते, कोणी असे हुज्जत हे केले नाही, काही नाही, सगळ्यांनी ऐकून एकदम शांततेने तिन्ही गणपतींचे विसर्जन केलं आणि तेच असंच पुढे चालत राहू दे आणि हीच सर्वांना शुभेच्छा आणि सगळ्यांना नमस्कार।